पुण्यामध्ये अघोरी पूजा आणि जादूटोण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। अघोरी पूजांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कमलेश शिवकुमार अधिकारी आणि गौरी कमलेश अधिकारी यांच्या विरोधात पुण्यातल्या लोहगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। लोहगावमधील रत्ना अशोक वाघ यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल झालाय। संबंधित आरोपींविरोधात नाशिक येथेही तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर आल्यावर अनेक पीडित नागरिक एकत्र आले। हे जे दोन बंधुबाबा आहे यांनी त्यांना भीती घातली की तुम्ही जर का मी ज्या गोष्टी सांगतोय ते जर का तुम्ही केले नाही तर तुम्ही वेडे व्हाल, लोकांना दगडे मारत फिराल आणि मुलगा तुमचा आत्महत्या करेल, फास लावून घेईल अशी भीती घातली आणि त्यांना बरेचसे यज्ञ वगैरे करायला लागले। सगळ्या पूजेचा खर्च साधारण 3,90,000 रुपयाचा खर्च केलेला आहे। त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण केली गेलेली आहे। पाठीमागच्या लोहगाव पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो, सोबत मिलिंद देशमुख सर आहेत आणि आम्ही आज केस दाखल केलेली आहे। अंधश्रद्धा दाखवून मला त्यांनी मला ते माझ्या राहत्या घरी आले आणि उज्जैनमध्ये 2 वेळा घेऊन गेले, नाशिकमध्ये 2-3 वेळा बोलवलं, जेजुरीमध्ये घेऊन गेले व कलकत्त्यालाही घेऊन गेले आणि अघोरी पूजा करून मला तसं फसवून आणि यांनी मला 3,90,000चा गंडा घातला आहे।